नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सौ अनघा अनिरुद्ध देवचक्के तुम्हास सामान्य विज्ञान हा विषय शिकवत आहे। या विषयामध्ये आजपर्यंत आपण 2 प्रकरणांचा अभ्यास पूर्ण केला आहे। आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 3 सजीवातील विविधता आणि वर्गीकरण या प्रकरणांचा अभ्यासास सुरुवात करणार आहोत। तुमच्या विज्ञानाच्या पुस्तकातील पान क्रमांक 18 वरती विद्यार्थ्यांनो हे प्रकरण सुरू होत आहे। त्यामुळे तुम्ही पुस्तक तुमच्या समोर ठेवावे, म्हणजे तुम्हाला समजण्यास थोडंसं सोपं जाईल। मुलांनो, मागच्याच प्रकरणात आपण सजीव कोणाला म्हणतात हे अभ्यासले। आता या प्रकरणामध्ये आपण सजीवांमधील असलेलं वेगळेपण आणि त्यांच्या वैशिष्ट्यांनुसार त्यांचं वेगवेगळ्या गटात केलेलं वर्गीकरण अभ्यासणार आहोत। मुलांनो, आत्तापर्यंतच्या अभ्यासावरून तुम्हाला हे माहितीच झाले असेल की सजीवांचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात। पहिला प्रकार म्हणजे वनस्पती व दुसरा प्रकार म्हणजे प्राणी। या दोनही प्रकरणातील सजीवांमधील विविधता व त्यांच्या वैशिष्ट्यांच्या आधारे केलेलं त्यांचं वर्गीकरण आता आपण अभ्यासूया। मुलांनो, सजीवांच्या वर्गीकरणाचा अभ्यास सुरू करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एका प्रश्नाचं उत्तर शोधावं लागेल व तो प्रश्न असा आहे की या सजीवांचे अस्तित्व पृथ्वीच्या कोणकोणत्या आवरणामध्ये आपल्याला दिसून येते। प्रकरण क्रमांक 1 नैसर्गिक संसाधने या प्रकरणात तर आपण याचं उत्तर शोधलेलंच आहे की जलावरण, शिलावरण व वातावरण या 3ही प्रकारांमध्ये सजीव वावरत असतात किंवा या 3ही आवरणांमध्ये सजीवांचं अस्तित्व असतं। मुलांनो, यामध्ये मुख्यतः जलावरणामध्ये मासे व जलीय वनस्पती आढळून येतात, तर शिलावरणामध्ये मानव प्राणी व इतर पशु वनस्पती आढळतात, तर वातावरणामध्ये म्हणजे हवेमध्ये पक्षी आपल्याला आढळून येतात। मुलांनो, प्रत्येक ठिकाणी पृथ्वीवरील भौगोलिक परिस्थिती सारखीच असते का? तर नाही। पृथ्वीच्या निरनिराळ्या भागांमध्ये जे वातावरण असतं किंवा जी भौगोलिक परिस्थिती असते, या परिस्थितीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये तफावत असते, म्हणजेच वेगळेपण असतं। मग ह्या वेगवेगळ्या वातावरणात राहणाऱ्या आढळणाऱ्या प्राण्यांमध्ये व वनस्पतींमध्ये सुद्धा आपणास वेगळेपण दिसून येतं। त्यांचा आहार, त्यांचा विहार, त्यांची शरीराची रचना या गोष्टींमध्ये आपल्यास खूप सारी भिन्नता किंवा वेगळेपण दिसून येतं। मुलांनो, हे वेगळेपण कशासाठी बरे असेल किंवा असे वेगवेगळे वैशिष्ट्यांचे प्राणी वनस्पती का बरं या पृथ्वी तलावर अस्तित्वात असतील, याचा विचार कधी तुम्ही केला आहे का? कारण विद्यार्थ्यांनो, जर सजीवांनी ते ज्या ठिकाणी वास्तव करत आहेत किंवा राहत आहेत तेथील वातावरणाशी जर जुळवून घेतले नाही तर त्यांचे अस्तित्व या पृथ्वीवरती राहणार नाही, म्हणजेच हे सजीव पृथ्वीवरती जिवंत राहू शकणार नाहीत। मग सजीवांना जर स्वतःची जात किंवा स्वतःचा अस्तित्व किंवा स्वतःचा जीव या पृथ्वीवर टिकवून ठेवायचा असेल तर त्यांना पृथ्वीवरल्या या बदलत्या वातावरणाशी जुळवूनच घ्यावे लागते व प्रत्येक सजीवांमध्ये परिस्थितीशी ही जी जुळवून घेण्याची क्षमता आहे, त्यामुळेच विविध प्रकारचे सजीव हे या पृथ्वीवरती टिकून राहिले आहेत व त्यांच्या या टिकून राहण्याच्या क्षमतेमुळेच आपल्याला वनस्पती व प्राणी यांच्या हजारो प्रकारच्या जाती दिसून येतात व सजीवांच्या या टिकून राहण्याच्या क्षमतेमुळेच विद्यार्थ्यांनो आपल्याला या पृथ्वीतलावर वनस्पती व प्राणी यांच्या हजारो प्रकारच्या जाती दिसून येतात। आता मुलांनो, तुम्हाला तुमच्या परिसराच्या आजूबाजूला
आढळून येणाऱ्या सर्व वनस्पती या एकसारख्याच असतात का याचं निरीक्षण करायचं आहे. व जेव्हा केव्हा तुम्ही हे निरीक्षण कराल तेव्हा या निरीक्षणातून तुम्हाला वनस्पतींमध्ये कोणकोणते वेगळेपण दिसून येत आहे याचं उत्तर शोधायचं आहे. व नुसतं शोधूनच थांबायचं नाही, तर ते उत्तर तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायचं आहे. विद्यार्थ्यांनो, आपल्या सभोवताली अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आपल्याला निश्चितच आढळून येतात. काही वनस्पती या गवतासारख्या असतात, काही खुरट्या असतात किंवा छोट्या असतात. उदाहरण पाहायचं झालं तर गवत आत्ता सांगितलं. तर काही वनस्पती या उंच व डेरेदार असतात, जसे की आंब्याचे झाड असेल, व नारळाचं झाड असेल, वडाचं झाड असेल, पिंपळाचं झाड असेल किंवा कडुलिंबाचं झाड असेल किंवा अशी कितीतरी मोठमोठ्या वृक्षांची झाडांची उदाहरणे आपल्याला माहिती असतीलच. मुलांनो, यापैकी याशिवाय काही वनस्पती पाण्याखाली असतात, म्हणजे त्यांचं वास्तव्य पाण्यामध्ये असतं, म्हणजेच त्या पाण्यामध्ये वाढतात. उदाहरणार्थ विविध प्रकारचे शेवाळ असतील, हे पाण्यात आढळून येतात. तर काही वनस्पती मात्र पाण्याच्या वरती आपल्याला तरंगताना दिसतात. कमळ या वनस्पतीचे जे उदाहरण आपण अभ्यासले तर तुम्हाला ती पाण्यावर तरंगताना कमळाचे फूल दिसून येईल. विद्यार्थ्यांनो, काही वनस्पती या वाळवंटामध्ये देखील आपल्याला वाढताना दिसतात. एवढेच नाही तर एकाच प्रकारच्या वनस्पतींमध्ये सुद्धा आपल्याला खूप सारे वेगळेपण आढळून येते. मुलांनो, जर आपण यामध्ये गुलाब या वनस्पतीचे उदाहरण पाहिले तर तुम्हाला गुलाबांच्या फुलांचे अनेक रंग दिसून येतील आणि वेगवेगळ्या रंगांची फुलं आढळून येतील, किंवा गुलाबांच्या काही फुलांच्या वेली देखील तुम्हाला आढळून येतील. वेगवेगळ्या चवीचे आंबे पाहिले तर त्यात आपल्याला भरपूर विविधता सुद्धा दिसून येईल. हापूस आंबा असेल, केशर आंबा असेल. तर याशिवाय जर दुसरं उदाहरण घ्यायचं झालं तांदळाचं किंवा गव्हाचं, तांदूळ किंवा गहू यांचा जर आपण अभ्यास केला तर यात सुद्धा आपल्याला भरपूर प्रकार आढळून येतात. व या प्रत्येक प्रकारातील धान्याचे किंवा वनस्पतीचे वैशिष्ट्य हे निरनिराळे असते. आता मुलांनो, वनस्पती म्हटले की आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर एक संपूर्ण झाड उभे राहते. मग त्या झाडाला खोड असतं, पान असतं, फुलं असतात, फळे असतात. परंतु वनस्पती म्हटले की त्यांचे विद्यार्थ्यांनो मूळ, खोड, पान, फळ, फूल हे सर्व अवयव आपल्या डोळ्यासमोर येतातच. परंतु काही पृथ्वी तलावर काही वनस्पती विद्यार्थ्यांनो अशा आहेत की त्यांना खोड नसते, तर काही वनस्पतींना पान नसते, काही वनस्पतींना मुळं सुद्धा नसतात. अशा अनेक प्रकारच्या वनस्पती, निरनिराळ्या गटात मोडणाऱ्या वनस्पती या पृथ्वीवर अस्तित्वात असतात. वनस्पतीतील ही रचनेच्या बाबतीतील विविधता अभ्यासल्यानंतर आपण आता वनस्पतींचे त्यांच्या पोषणाच्या प्रकारानुसार 2 गट अभ्यासूया. पोषणाच्या प्रकारानुसार वनस्पतींचे 2 गटांमध्ये विभाजन करण्यात आलेले आहे. मुलांनो, या वनस्पती सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. अशा प्रकारच्या वनस्पतींना आपण स्वयंपोषी वनस्पती असे म्हणतो. जास्वंद, डाळिंब, सदाफुली या प्रकारच्या वनस्पती या स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात, म्हणून त्यांना स्वयंपोषी वनस्पती असे म्हणतात. तर दुसऱ्या गटातील वनस्पती मात्र स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत, तर त्या इतर वनस्पतींचा वापर स्वतःच्या अन्नासाठी करतात. अशा प्रकारच्या वनस्पतींना आपण परपोषी वनस्पती असे म्हणतो. बुरशी असेल, बांडगुळ असेल किंवा अमरवेल ही वनस्पती असेल, या सर्व वनस्पती मुलांनो परपोषी या गटामध्ये मोडतात. तर काही वनस्पती या अन्नासाठी कीटकांना देखील खातात. मग अशा कीटकांना खाणाऱ्या, भक्ष्य म्हणून खाणाऱ्या ज्या वनस्पती आहेत त्या वनस्पतींना आपण कीटकभक्षी वनस्पती असे म्हणतो.
विद्यार्थ्यांनो, घटपर्णी नावाची एक जी वनस्पती आहे ती स्वतःचं पोषण करण्यासाठी कीटकांवर अवलंबून असते. विद्यार्थ्यांनो, वनस्पतीतील ही विविधता अभ्यासल्यानंतर आता आपण वनस्पतीच्या रचनेचा अभ्यास करणार आहोत. मुलांनो, वनस्पतींना मूळ, खोड, पान, फूल व फळ असे निरनिराळे अवयव तर असतातच. सर्वसाधारणपणे वनस्पतींची रचना ही प्रामुख्याने 2 भागांमध्ये केलेली असते. जमिनीच्या वरती जो वाढणारा भाग असतो त्याला खोड असं म्हणतो, तर जमिनीच्या खाली असणारा मुळाचा भाग, वरचा खोडाचा भाग व जमिनीच्या खालचा मुळाचा भाग, अशा 2 भागांमध्ये वनस्पतीची रचना आढळून येते. विद्यार्थ्यांनो, आता या प्रत्येक घटकाची किंवा वनस्पतीच्या प्रत्येक अवयवाची माहिती आपण जाणून घेऊया. विद्यार्थ्यांनो, वनस्पतीचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे मूळ होय. वनस्पतीचे मूळ हे जमिनीतील पाण्याचे ग्रहण करते व त्याबरोबरच जमिनीतील जी पोषक तत्वे असतात, जी वनस्पतींच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक असतात, त्या पोषक तत्वांचे सुद्धा ते मूळ ग्रहण करत असते व ग्रहण केल्यानंतर, शोषण केल्यानंतर वनस्पतीच्या इतर भागांपर्यंत ते वहन करते. त्याशिवाय मुळाचं एक महत्त्वाचं काम असं आहे की मातीला घट्ट धरून ठेवणे. या त्याच्या गुणधर्मामुळे जोरदार हवा आली किंवा जर जोराचा एखादा पाऊस पडला तरी सुद्धा वनस्पती उन्मळून पडत नाहीत किंवा तुटून पडत नाहीत. विद्यार्थ्यांनो, मुळांचे सोटमूळ व तंतुमूळ असे 2 मुख्य प्रकार पडतात. यापैकी जर तुम्ही जास्वंद व वड या झाडाचे मुळे पाहिले तर ते तंतुमूळ या प्रकारांमध्ये मोडतात, सोटमूळ या प्रकारात मिळतात. तर कांदा व गवत या वनस्पतींची मुळं जर तुम्ही अभ्यासली तर ती तंतुमय या प्रकारामध्ये मोडतात. यानंतर पान या वनस्पतीच्या दुसऱ्या घटकाविषयी आपण सर्वजण जाणतो. पानाचं वैशिष्ट्य काय आहे तर ते पसरट आहे, त्याचा रंग हा हिरवा आहे व अजून एक वैशिष्ट्य म्हणजे अन्न निर्मितीमध्ये काम हे महत्त्वाचं पान हे काम करत असतं. पानाचे सुद्धा विद्यार्थ्यांनो साधे पान व संयुक्त पान असे 2 मुख्य प्रकार पडतात. त्यापैकी जास्वंद या वनस्पतीचे जर पान तुम्ही पाहिले तर ते पान साधे पान या गटात मोडते व गुलाब या वनस्पतीचे पान जर तुम्ही पाहिले तर ते संयुक्त पान या गटामध्ये मोडते. मुलांनो, आता वनस्पतीच्या खोड या तिसऱ्या अवयवाची माहिती आपण घेऊया. अतिशय महत्त्वाचा असा हा अवयव आहे, कारण वनस्पतींची उंची व आकार तसेच वनस्पतींचा टणकपणा हा या खोडावरतीच अवलंबून असतो. वनस्पतीचे खोड हे अन्न निर्मिती करणे, अन्नाचे वहन करणे किंवा अन्न साठवून ठेवणे इत्यादी कामे करते, ही त्यांचे कार्य झालं. याशिवाय सर्वात महत्त्वाचं कार्य म्हणजे वनस्पतींना आधार देण्याचे काम खोडाशिवाय होऊ शकत नाही. यानंतर विद्यार्थ्यांनो, वनस्पतीतील सर्वात आकर्षक घटक असणारा वनस्पतीचा पुढचा अवयव म्हणजे फूल हा होय. काही वनस्पतींचे फुलं हे लांब असतात किंवा काही वनस्पतींचे फुलं हे आखूड असतात. आखूड म्हणजे छोटीशी असतात. फूल हे वनस्पतींशी जोडले जाते, ते देठाच्या साहाय्याने जोडले जाते. फुलाला वेगवेगळ्या प्रकारचे रंग असतात व आकार असतात व विद्यार्थ्यांनो, वनस्पतीच्या प्रजननाच्या क्रियेमध्ये फूल हे अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडते. यानंतर फुलाची माहिती घेतल्यानंतर, त्याचे वैशिष्ट्य जाणून घेतल्यानंतर पुढचा घटक व आपल्या सर्वांना आवडणारा वनस्पतीचा अवयव म्हणजे फळ. फळाविषयी मुलांनो, तुम्ही सर्वच जण जाणून आहात. फळे वेगवेगळ्या आकारांची असतात, वेगवेगळ्या रंगांची असतात व वेगवेगळ्या चवीची असतात. काही फळांमध्ये एकच बी असतं तर काही फळांमध्ये एकापेक्षा जास्त बिया असतात. विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे आपण आत्तापर्यंत वनस्पतीच्या मूळ, खोड, पान, फूल व फळ यांच्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांद्वारे, वेगवेगळ्या लक्षणांद्वारे वनस्पतीचे वर्गीकरण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. विद्यार्थ्यांनो,
कॅरलस लिनियस या शास्त्रज्ञाने सर्वात प्रथम वनस्पतींचे शास्त्रीय वर्गीकरण केले. हे वर्गीकरण करताना त्याने वनस्पती कुठे आढळतात, कुठे वाढतात व त्यांच्या खोडांचे स्वरूप कसे असते, त्यांची उंची कशी असते, त्याप्रमाणेच वनस्पतींच्या फांद्याचे स्वरूप कसे असते, त्यांची पाने कशा प्रकारची असतात, त्यांच्या फुलांचा रंग व वास व आकार कसा असतो, त्यांच्या फळाचे स्वरूप कसं असतं, कठीण वाटणाऱ्या या सर्व गोष्टींचा उपयोग मानवाला कशा प्रकारे होतो या घटकांचा अभ्यास केला तर त्या आधारित वनस्पतींचे निरनिराळ्या गटांमध्ये आपण वर्गीकरण करू शकतो. विद्यार्थ्यांनो, आपल्या सभोवताली आढळणाऱ्या वनस्पतींच्या आकारावरून, त्यांच्या उंचीवरून, त्यांच्या फळांच्या प्रकारावरून आपल्याला वनस्पतींचे सहजपणे वर्गीकरण करता येते. परंतु जर आपल्याला शास्त्रीय पद्धतीने अचूकपणे वनस्पतींचे वर्गीकरण करायचे असेल किंवा त्यांचे निरनिराळे गट पाडायचे असतील तर आपल्याला मात्र अनेक गोष्टींचा अभ्यास करावा लागतो व या अभ्यासाने आपण वनस्पतींचे वृक्ष, झुडूप, रोप, वेल, सपुष्प वनस्पती, अपुष्प वनस्पती, बहुवार्षिक वनस्पती, वार्षिक वनस्पती अशा निरनिराळ्या प्रकारांमध्ये विभाजन करू शकतो. विद्यार्थ्यांनो, या सर्व प्रकारांपैकी आता आपण वृक्ष या वनस्पतीच्या प्रकाराची थोडीशी माहिती जाणून घेऊया. विद्यार्थ्यांनो, तुम्ही आंबा, वड, चिंच, पिंपळ, कडुनिंब, नारळ, केळी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या वनस्पती पाहिल्याच असतील. या सर्व वनस्पतींचे निरीक्षण केले असता तुमच्या असं लक्षात येईल की या सर्व वनस्पती या उंच वाढतात, म्हणजे जमिनीपासून काही वरती खूप उंच अशा त्यांना फांद्या फुटतात. या वनस्पतींना अनेक वर्षे फुलं येतात व फळे येतात. अशा प्रकारच्या या वनस्पतींचं खोड हे टणक व मजबूत असते. ह्या प्रकारात मोडणाऱ्या वनस्पती या आकाराने खूप मोठ्या असतात आणि बहुवार्षिक असतात. म्हणून ही सर्व लक्षणे म्हणजेच मजबूत खोड, भरपूर उंची, अनेक वर्षे येणारी फळे व फुले ही वैशिष्ट्ये ज्या वनस्पतीत असतात त्या प्रकारच्या वनस्पतीला आपण वृक्ष असे म्हणतो. किंवा या प्रकारचे लक्षण दाखवणाऱ्या ज्या वनस्पती या पृथ्वीवर अस्तित्वात आहेत या वनस्पतींचा वृक्ष या वनस्पतीच्या गटामध्ये वर्गीकरण केले जाते. आता विद्यार्थ्यांनो, वनस्पतीतील पुढचा प्रकार झुडूप याचा अभ्यास आपण आता करूया. मुलांनो, तुमच्या घराच्या अंगणामध्ये काही झाडे असतीलच किंवा बागेमध्ये जर तुम्ही कधी गेलात असाल किंवा ह्याच्या आधी कोरोनाच्या सुरू व्हायच्या आधी आपण जात होतो तर त्या ठिकाणी असलेल्या फुलांच्या झाडाचे तुम्ही जर निरीक्षण केले असेल बारकाईने तर तुमच्या लक्षात येईल की ही जी सर्व फुलांची झाडे आहेत ती जमिनीलगतच वाढतात. जमिनीपासून अतिशय थोड्या उंचीवर त्यांना अनेक अशा फांद्या फुटतात. त्यांचे खोड हे जाड व टणक असते, परंतु त्यांची उंची व आकार हा मात्र लहान असतो. कनेर, जास्वंद, कोरंटी, गुलाब ही झाडे झुडूप या प्रकारामध्ये मोडतात व या झाडांची उंची जमिनीपासून अतिशय छोटी म्हणजे 2 ते 3 मीटर एवढीच असते. विद्यार्थ्यांनो, यानंतर आपण आता वनस्पतींच्या रोपटे या प्रकाराची माहिती जाणून घेऊया. मेथी, सदाफुली या प्रकारच्या वनस्पती तुम्ही पाहिल्या असतीलच. या वनस्पतींची खोडे ही वृक्ष व झुडूप या आधीच्या 2 प्रकारांच्या तुलनेमध्ये अतिशय लवचिक व हिरवी असतात. या प्रकारच्या वनस्पतींची उंची ही साधारणतः खूप छोटी म्हणजे 1 ते 1.5 मीटर, जमिनीपासून 1 ते 1.5 मीटर एवढीच असते. काही महिने ते 2 वर्षे एवढाच त्यांचा जगण्याचा कालावधी असतो. यानंतर आपण
वनस्पतीच्या वेल या प्रकाराची माहिती विद्यार्थ्यांना जाणून घेऊया. भोपळा असेल, कलिंगड असेल, गारवेल, द्राक्ष, जाई जुई, गोकर्ण, गणेशवेल या वनस्पती तुम्ही तुमच्या आजूबाजूला निश्चितच पाहिलेल्या असतील. या वनस्पती या अतिशय कमकुवत व लवचिक असल्यामुळे त्यांना वाढीसाठी आधाराची आवश्यकता असते. त्यामुळे मोठ्या वनस्पतींचा किंवा एखाद्या भिंतीचा किंवा एखाद्या बारीकशा दांड्याचा आधार घेऊन या वनस्पती वाढतात. तर यांच्यापैकी काही प्रकारच्या वनस्पती या जमिनीवर देखील पसरतात. मुलांनो, कलिंगड असेल, मनी प्लांट, काकडी, भोपळा हे सुद्धा वेल या प्रकारातच मोडणारे वनस्पतींची नावे आहेत. मुलांनो, अशा प्रकारे वनस्पतींच्या खोडांचा आकार व उंचीनुसार आपण वनस्पतींचे वृक्ष, झुडूप, रोप व वेल या प्रकारांमध्ये 4 प्रकारांमध्ये विभाजन केलेले आहे. यानंतर विद्यार्थ्यांनो, जीवनक्रम या कालावधी किंवा जगण्याच्या कालावधीनुसार सुद्धा वनस्पतींचे बहुवार्षिक, द्विवार्षिक व वार्षिक असे 3 प्रकारात विभाजन केले जाते. ज्वारी, सूर्यफूल यांसारख्या वनस्पतींचा जीवनकाल हा एकाच वर्षात पूर्ण होतो, म्हणून आपण त्यांना वार्षिक वनस्पती असे म्हणतो. तर गाजर, बीट यांसारख्या वनस्पतींचा जीवनक्रम किंवा जीवनकाल पूर्ण होण्यासाठी साधारणतः 2 वर्षे लागतात, म्हणून त्यांना आपण द्विवार्षिक वनस्पती असे म्हणतो किंवा या गटामध्ये त्यांचे वर्गीकरण करतो. जास्वंद, कण्हेर ही झुडपे व आंबा, गुलमोहर यांसारखी वृक्ष हे अनेक वर्ष विद्यार्थ्यांना जगतात व अनेक वर्ष त्यांना फुले व फळे येतात, म्हणून यांना आपण बहुवार्षिक वनस्पती असेच म्हणतो. यानंतर विद्यार्थ्यांनो, काही वनस्पतींना ही फुले येतात तर काही वनस्पतींना ही कधीच फुले येत नाहीत. म्हणजेच फुले येण्याच्या प्रकारावरून सुद्धा आपण त्याचे 2 गटांमध्ये विभाजन करू शकतो. पहिल्या गटाचं नाव आहे, प्रकाराचं नाव आहे सपुष्प वनस्पती व दुसऱ्या प्रकाराचं नाव आहे अपुष्प वनस्पती. मुलांनो, आता सपुष्प वनस्पती म्हणजे काय ते बघूयात. की ज्या वनस्पतींना फुले येतात त्या वनस्पतींना आपण सपुष्प वनस्पती असे म्हणतो. तर ज्या वनस्पतींना कधीही फुलं येत नाहीत त्या वनस्पतींना आपण अपुष्प वनस्पती असे म्हणतो. विद्यार्थ्यांनो, अपुष्प वनस्पतीचा अभ्यास जर तुम्ही केला तर तुमच्या लक्षात येईल की या वनस्पतींना खोड व पान असे अवयव कधीही नसतात. मग आता फुले असणे व फुले नसणे या लक्षणांवरून अपुष्प वनस्पती व सपुष्प वनस्पती ह्या तुम्ही स्वतः शोधून काढा व त्याचं उत्तर वहीमध्ये लिहून ठेवा. धन्यवाद.